तर कॉन्स्टेबल मंजू मालिकेमध्ये आज काय घडलं आहे हे बघणार आहोत. तर त्या ठिकाणी जो सत्य असतो त्याला चार्जर सापडतं आणि तेवढ्यात त्या ठिकाणी पुष्कर येतो आणि विचारतो, "काय रे सत्य दादा काय झालं सत्य बोलतो, "थांब मला चार्जिंगला लावू दे, मंजूचा कॉल करावा लागेल." तर दुसरीकडे जी वाघमारे असतात त्या रडत असतात आणि त्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणत असतात, "काय रडती का लहान पोरीवानी? आणि हे बघ तुझा नवरा गेला असेल तुला सोडून." तेवढ्याच सत्याला त्या ठिकाणी बलमाचा कॉल आलेला असतो आणि तो कॉलवर बोलत असतो. बलमा बोलतो, "काय रे सत्या कसं काय चालू आहे?" तर सत्या बोलतो, "काही नाही रे बलमा, खूप अवघड झालं आहे. वाघमारे हरवले आहे. कुठंच काही तपास लागत नाही." तर दुसरीकडं जो सत्य असतो तो वाघमाऱ्यांना शोधण्यासाठी कारण आधी कॉल झालेला असतो. पोलीस स्टेशनवरून सत्याला कॉल झालेला असतो. त्यामुळे जो सत्य असतो तो मंजूला शोधण्यासाठी बाहेर पडतो. तेवढ्यात जी मंजू असते सत्याला बघते आणि सत्याच्या पाठीमागून गाडी येत असते. त्यामुळं मंजू सत्याला बाजूला ओढते आणि दोघेही एकामेकाच्या अंगावर पडतात. त्यानंतर जो सत्य असतो खूप चिडलेला असतो. तो बोलतो, "वाघमारे तुम्हाला काही समजतं का? मी किती घाबरलो. काही डोकं आहे का तुम्हाला? कुठं होते तुम्ही? तुमचं सांगायचं काम नाही का? एकदा पण तुम्ही सांगितलं नाही. मला किती त्रास होत होता." त्यानंतर सत्य आणि मंजू एकामेकाला मिठी मारतात. आणि त्या ठिकाणी जो सत्य असतो तो बोलतो, "इथून पुढं मला कधीच सोडून जायचं नाही." तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब असतात त्या आपल्या भावाला म्हणजे भावड्याला कॉल करतात आणि विचारतात, "काय झालं भावड्या?" भावड्या बोलतो, "काय सांगू मम्मी, खूप भयानक आहे तुझी सून आणि मला धू-धू धुतला आणि इथून पळून गेली आहे." तर मम्मी साहेब बोलतात, "बरं झालं, जाऊ दे." तर सत्य जो भावड्या असतो तो बोलतो, "काय बोलते मम्मी तू? बरं झालं काय? चांगलं काय झालं यात? ती धुवून पळली." तर त्यानंतर मम्मी साहेब बोलतात, "अरे ती नेबरट आहे, ती पुन्हा हरवल्यावर येत नसती घरी." तर दुसरीकडं जी अमृता असते ती आपल्या परीक्षेचीच म्हणजे नवीन जॉबची शोधात असते आणि ती कॉल करून विचारत असते की कुठं जॉब मिळेल का? तेवढ्यात आत्या येते आणि त्या ठिकाणी जी अमृता असते तिला म्हणते, "काय गं नवीन गंडा घालायच्या मार्गावर दिसत आहे तू. काय चालू आहे तुझं नेमकं?" तेवढ्यात आत्या बोलते, अमृता बोलते, "अगं आत्ते आम्ही नाही घालत गंडा आणि हे बघ तू आमच्या वडिलांना गंडा घालून इथं आली आहे त्यांच्या पेन्शनसाठी. आता पण तू मंजू ताईच्या मागं लागली आहे तिच्या पगारासाठी." त्या ठिकाणी आत्या बोलते, "मी पगारासाठी? एकदा त्या मंजूला येऊ दे. मंजूमुळेच तू खूप बोलत सुटली आहे. मंजूला जर सोडलं नसतं तुला काहीच तो झालं नसतं." त्या ठिकाणी अमृता बोलते, "तू नको सांगू आत्ते आणि हे बघ तू दीदीचं नको काढू." त्यानंतर आत्या बोलते, "माझ्या डीजासोबत लवकरच मंजूचं लग्न लावून देते मग बघ." तर अमृता बोलते, "तुला माहिती आहे का ती कुठं गेली आहे? हनीमूनला गेली आहे." आणि त्या ठिकाणी डीजे पण बोलतो, "मम्मी तू मंजूचा विषय सोडून दे. सत्यदादा आणि मंजू व्यवस्थित राहत आहे आणि दोघांमध्ये प्रेम असल्याशिवाय ते हनीमूनला गेले का मम्मी? तू कशाला या भानगडीत पडती?" आत्या खूप चिडून तिथून निघून जाते.